लाडकी बहीण योजनेसंबंधित अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्या संबंधित राज्य शासनामार्फत GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तो GR तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे बघा। त्या संबंधित महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये सोडले बघा। महिलांच्या बँक खात्यामध्ये आजच 3000 रुपये सोडले। लाडकी बहीण योजना बघा, लाडकी बहीण योजना जूनचा हप्ता बघा, जूनचा हप्ता आज सोडला 3000 रुपये। DBT अंतर्गत पैसे सोडण्यात आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला लगेचच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचंही जिल्ह्याचं नाव व 15 जिल्ह्यांची यादी राज्य शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या जिल्ह्याचं नाव व तुमच्या तालुक्याचं नाव व तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला की नाही तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा बघा। 15 जिल्ह्यात 3000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। ते 15 जिल्ह्यांची बघा, 15 जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल बघा। लाडक्या बहिणींना बघा त्या संबंधित राज्य शासनामार्फत 3 याद्या स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत। 3 याद्या बघा। पहिल्या यादीमधील ताईंना बघा, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना फक्त आणि फक्त 500 रुपयाचा हप्ता मिळणार बघा, 500 रुपयाचा हप्ता मिळण्यावर दुसऱ्या यादीतील लाडक्या ताईंना 1500 रुपये बघा, 1500 रुपये व तिसऱ्या यादीतील लाडक्या ताईंना 3000 रुपये असे 3 यादीमध्ये पैसे वितरित होणार आहे, अशी स्पष्टपणे माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 3 यादीमध्ये महिलांच्या बँक खात्यात ज्या लाडक्या ताई आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही पैसे वर्ग करणार आहोत, त्यामुळे तुम्ही लगेच तुमचा जिल्हा व तुमचा तालुका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा बघा। यासाठी 15 जिल्हे राज्य शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेले आहे किंवा निवड झालेली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, किंवा 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्ही लगेच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचप्रमाणे बघा बहिणींच्या बँक खात्यामध्ये जे लाडकी बहीण योजना बघा, लाडकी बहीण योजना तसंच लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा गॅसची जो अन्नपूर्णा योजना आहे बघा, गॅसची अन्नपूर्णा योजना, अन्नपूर्णा जी योजना आहे त्या योजनेचे ही पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये ज्या लाडक्या ताई आहेत, ज्या लाडक्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला तर तुमच्या जिल्ह्याबद्दलही आम्ही अपडेट्स देत राहू बघा। त्याचप्रमाणे 3000 रुपये बघा आज DBT मार्फत सोडण्यात आलेले आहे बघा, 3000 रुपये आज DBT मार्फत सोडण्यात आलेला आहे। तुमच्याही बँक खात्यामध्ये पैसे आले की नाही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा बघा। त्यासाठी तुमचं KYC बघा, E-KYC बघा, E-KYC पूर्ण असायला बघा, E-KYC पूर्ण, E-KYC पूर्ण असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे बघा पैसे वितरित होतात, अन्यथा पैसे वितरित होत नाहीत लगेच। जर तुमचं E-KYC असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण 3 हप्ते चे पैसे येणार बघा, 3 योजनांचे पैसे येणार, म्हणजेच लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा तुमच्या बिझनेससाठी किंवा तुमच्या व्यवसायासाठी राज्य शासनामार्फत हा कर्ज योजनेची जी मोहीम आहे ती राबवण्यात आलेली आहे बघा। व जे अन्नपूर्णा योजना आहे तिचे एकूण 3 हप्ते, तेही 830 रुपये बघा, 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते बघा, 3 हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार बघा, 3 हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही बघा। 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, त्यासाठी तुमचं E-KYC बँकमध्ये बघा, बँकमध्ये जाऊन तुम्हाला E-KYC करणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमची E-KYC असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होतात, अन्यथा पैसे वितरित होत नाही, त्यामुळे तुमची E-KYC झालेलं आहे का तीही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जर तुमची E-KYC झाली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की जर E-KYC झाली नसेल तर DBT मार्फत जे तुमचा हप्ता आहे बघा DBT मार्फत तुमचा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये निधी हा वर्ग केला जात नाही, त्यामुळे तुमचा DBT ऑन आहे का तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जर DBT ऑन असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतात बघा। त्याचप्रमाणे जर तुमचं E-KYC असेल, जर DBT ऑन असेल, जर आधार अपडेट असेल बघा, तीन गोष्टीचं तुम्हाला
लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे बघा. आधार अपडेट असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात बघा. जर तुमचं आधार अपडेट आहे का नाही तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. जर आधार अपडेट असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होतात, अन्यथा पैसे वितरित होत नाही. त्यामुळे तुम्ही लगेचच आम्हाला तुमचं आधार अपडेट आहे का तेही कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. जर आधार अपडेट असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होतात बघा. त्याचप्रमाणे जो 12वा हप्ता आहे बघा, जो 12वा हप्ता आहे तो 3000 काय येणार बघा. त्या संबंधित राज्य शासनामार्फत म्हणजे ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी मीडियासमोर सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बघा, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष बघा, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे बघा. 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे तुम्हाला जे हप्ता आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे. त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे बघा. त्याचप्रमाणे जी लाडकी बहीण योजना आहे त्या महिला आतापर्यंत एकूण 12 हप्ते बघा, एकूण 12 हप्त्याचा लाभ घेतलेला आहे बघा, लाभ घेतलेला आहे. त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे बघा, पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्याही बँक खात्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात होणार आहे बघा. 12वा हप्ता आजपासून सोडला बघा. 12व्या हप्त्याचे आज 3000 रुपये सोडलेले आहे. त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही बघा. जो 12वा हप्ता आहे तो ज्या पात्र लाडक्या ताई आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे बघा. त्यासाठी मराठवाडा बघा, मराठवाड्यातील एकूण जे 8 ते 9 जिल्हे आहेत बघा, 8 ते 9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. म्हणजे आजपासून जे मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत बघा, जे मराठवाड्यातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवायचा आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दलही आम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आम्ही घेऊन येत राहू बघा. जर तुम्ही आता असं चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमच्याही जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याबद्दल अपडेट, तुमच्या तालुक्याबद्दल अपडेट्स आम्ही सर्वात प्रथम घेऊन येत राहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की आपण सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. भेटत राहू तसेच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.